नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रणव आणि तुम्ही बघत आहात चला शिकूया सारे आणि या चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पाठामध्ये अ, जे काही बहुपरी प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न जास्तीत जास्त म्हणजे जास्त प्रमाणात म्हणजे पूर्णच याच्यामधील जे रिकाम्या जागा येऊ शकतात ते सर्व या PDF फाईलमध्ये आहे. जर तुम्हाला ही PDF फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला मिळेल. त्या चॅनलवर क्लिक करून तुम्ही ही PDF फाईल डाउनलोड करू शकता. तर त्याला शिकूया सारेकडून इतिहास विषयाची नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे. आणि यावेळेस 10वीची परीक्षा रद्द झाली म्हणून CET ही परीक्षा होईल अशी संभाव्यता आपल्या सर्वांना दिसत आहेत आणि 65% मुलांनी CET परीक्षा घ्या असं त्यांचं मतही तिथे मांडलेलं आहे. तर आपण जे बहुपर्याय प्रश्न आहेत इतिहासामधील पाठ क्रमांक 1 इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पाठातील आपण सर्व बहुपर्यायी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया. तर नंबर 1 आहे वैज्ञानिक ज्ञानशाखामध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी रिकामी जागा याचा अवलंब केला जातो. तर वैज्ञानिक ज्ञानशाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो. त्याच्यानंतर रिकामी जागा संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण याचा अवलंब करणे शक्य नसते. तर इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण याचा अवलंब करणे शक्य नसते. त्याच्यानंतर आहे सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला गेला असेल त्यांचे वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या रिकामी जागाची आवश्यकता असते. तर सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला गेला असेल त्यांचे वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. त्याच्यानंतर आहे वेळोवेळी मिळालेल्या पुराव्याचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकालीन घटनांची मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. ठीक आहे, इथे संशोधन करून पाहिजे असतं. त्याच्यानंतर आहे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला रिकामी जागा असे म्हणतात. तर इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हणतात. त्याच्यानंतर आहे इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या विविध रिकामी जागा आहेत. काय आहेत? तर इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा आणि संस्था आहेत. फ्रान्समधील लूव्र या संग्रहालयात सुमारे रिकामी जागा वर्षापूर्वीचा सुमेर संस्कृतीच्या काळातील शिलालेख ठेवलेला आहे. तर फ्रान्समधील लूव्र या संग्रहालयात सुमारे 4500 वर्षापूर्वीचा सुमेर संस्कृतीच्या काळातील शिलालेख ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आहे सुमेर साम्राज्यातील राजांची युद्धे, संघर्ष यांच्या नोंदी, योद्ध्यांच्या चित्रे रिकामी जागा कोरलेल्या आहे. म्हणजे सुमेर साम्राज्यातील राजांची युद्धे, संघर्ष यांच्या नोंदी व योद्ध्यांचे चित्रे शिलालेखावर कोरलेली आहे. त्याच्यानंतर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक रिकामी जागा यास म्हणता येईल. तर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्होल्टेयर यास म्हणता येईल. त्याच्यानंतर आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ रिकामी जागा याने लिहिला. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुको याने लिहिला. जगातील सर्वात प्राचीन शिलालेख रिकामी जागाच्या संग्रहालयात ठेवलेला आहे. तर जगातील सर्वात प्राचीन शिलालेख फ्रान्सच्या संग्रहालयात ठेवलेला आहे. त्याच्यानंतर ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली. म्हणजे रिकामी जागा जी ते आहे ते म्हणजे सुमेर संस्कृतीमध्ये झाली. त्याच्यानंतर आहे आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन रिकामी जागा इतिहासकारांच्या लेखनात आढळतात. म्हणजे आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात. त्याच्यानंतर आहे हिस्ट्री हा शब्द प्रथम इसवी पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या रिकामी जागा या ग्रीक इतिहासकाराने प्रथम त्याच्या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. तर हिस्ट्री हा शब्द प्रथम इसवी पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या
हेरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने प्रथम त्याच्या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. त्याच्यानंतर आहे इसवी सन 1737मध्ये जर्मनीमधील रिकामी जागा विद्यापीठात प्रथमच इतिहास विषयाला स्वातंत्र्य स्थान प्राप्त झाले. तर इसवी सन 1737मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वातंत्र्य स्थान प्राप्त झाले. त्याच्यानंतर आहे 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने रिकामी जागा यांच्या विचारांचा प्रभाव होता. तर 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने लिओपोल्ड व्होन रांके यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्याच्यानंतर आहे 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये रिकामी जागा नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली. तर 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली. त्याच्यानंतर आहे ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय रिकामी जागा इतिहासकारांना दिले जाते. तर ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. त्याच्यानंतर आहे 1990 नंतर रिकामी जागा हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला. तर 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला. त्याच्यानंतर आहे मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंगव्यवस्था यांसारख्या विषयांचा रिकामी जागा याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला. कोणी केला? तर मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंगव्यवस्था यांसारख्या विषयांचा मायकेल फुको याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला. सार्वत्रिक आणि सार्वकालिक नियम मांडणे आणि ते पुन्हा सिद्ध करणे हे रिकामी जागा या विषयात शक्य नसते. तर कोणत्या विषयात शक्य नसते? तर सार्वत्रिक आणि सार्वकालिक नियम मांडणे आणि ते पुन्हा सिद्ध करणे हे इतिहास या विषयात शक्य नसते. त्याच्यानंतर आहे 18व्या शतकात युरोपात रिकामी जागा या क्षेत्रात प्रगती झाली. तर 18व्या शतकात युरोपात कोणत्या क्षेत्राची प्रगती झाली? तर 18व्या शतकात युरोपात विज्ञान व तंत्रज्ञान 18व्या शतकात युरोपात तत्त्वज्ञान व विज्ञान या क्षेत्रात प्रगती झाली. ओके. त्याच्यानंतर आहे रिकामी जागा येथे इतिहास व इतिहास लेखन यांसंबंधी विचारमंथन झाले. तर कुठे झाले? तर अमेरिका युरोप येथे इतिहास व इतिहास लेखन यांसंबंधी विचारमंथन झाले. त्याच्यानंतर आहे रिकामी जागा वस्तुनिष्ठतेला महत्त्व आले. तर कशाला आले? तर इतिहास लेखनात वस्तुनिष्ठतेला महत्त्व आले. त्याच्यानंतर आहे रिकामी जागा अभ्यास म्हणजे फक्त राजकीय घडामोडी, राजे व त्यांची युद्धे, महान नेते एवढ्यापुरता मर्यादित नसतो, आहे ना. इथे कशाचा अभ्यास? अभ्यास म्हणजे रिकामी जागा अभ्यास म्हणजे तर कशाचा अभ्यास? तर इतिहासाचा अभ्यास म्हणजे फक्त राजकीय घडामोडी, राजे व त्यांची युद्धे, महान नेते एवढ्यापुरता मर्यादित नसतो. त्याच्यानंतर आहे रिकामी जागा या प्रणालीचा विकास प्रथम फ्रेंच इतिहासकारांनी केला. तर कोणत्या प्रणालीचा विकास प्रथम फ्रेंच इतिहासकारांनी केला? तर ॲनल्स. म्हणून ॲनल्स या प्रणालीचा विकास प्रथम फ्रेंच इतिहासकारांनी केला. त्याच्यानंतर आहे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना ही रिकामी जागा इतिहास लेखनाची भूमिका आहे. तर स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना ही कशाची भूमिका आहे? तर ही स्त्रीवादी म्हणजे स्त्रीची भूमिका आहे ना. म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखनाची भूमिका आहे. म्हणून स्त्रीच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना ही स्त्रीवादी इतिहास लेखनाची भूमिका आहे. त्याच्यानंतर आहे रिकामी जागा इतिहास लेखनात स्त्रियांचा अंतर्भाव केला गेला, आहे ना. इतिहास लेखनात स्त्रियांचा अंतर्भाव केला गेला. तर कोणत्या लेखनात स्त्रियांचा अंतर्भाव केला गेला? तर स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा अंतर्भाव केला गेला. त्याच्यानंतर आहे रेने देकार्त यांनी रिकामी जागा हा ग्रंथ लिहिला. तर रेने देकार्त यांनी डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ लिहिला. त्याच्यानंतर आहे रेने देकार्त रिकामी जागा या देशाचे होते. रेने देकार्त फ्रान्स या देशाचे होते. एखादी गोष्ट सत्य आहे असे खात्रीने प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये असे यांचे रिकामी जागा मत होते. तर कोणाचे? तर एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या किंवा खात्रीने प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये असे कोणाचे मत होते? तर रेने देकार्त यांचे मत होते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे व्हॉल्टेअरचे मूळ नाव रिकामी जागा असे होते. तर काय होते व्हॉल्टेअरचे मूळ नाव? तर व्हॉल्टेअरचे मूळ नाव फ्रान्सवा मरुए असे होते.
त्याच्यानंतर इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा असे रिकामी जागा यांनी सांगितले. इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा असे कुणी सांगितले? तर व्हॉल्टेअर यांनी सांगितले. त्याच्यानंतर आहे व्हॉल्टेअर रिकामी जागा या देशाचे होते. तर व्हॉल्टेअर फ्रान्स या देशाचे होते. त्याच्यानंतर जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल रिकामी जागा यांनी हा ग्रंथ लिहिला. तर जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर 2 ग्रंथ लिहिलेत त्यांनी. एक आहे एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस आणि दुसरं आहे रिझन इन हिस्ट्री. जर तुम्हाला चारपैकी जर एक नाव दिसत असेल 2 पैकी तर ते तो एक ग्रंथ निवडायचा. जर समजा तिथे फक्त रिझन इन हिस्ट्री हाच जर असेल तर मग असं लिहायचं की जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल रिझन इन हिस्ट्री यांनी हा ग्रंथ लिहिला. ओके. त्याच्यानंतर आहे रिझन इन हिस्ट्री हा ग्रंथ कोणी लिहिला? तर रिझन इन हिस्ट्री हा ग्रंथ जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांनी लिहिला. त्याच्यानंतर आहे ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे असे यांनी म्हटले. कोणी म्हटले? तर ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे असे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांनी म्हटले. त्याच्यानंतर आहे इतिहासातील रिकामी जागा प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. काय असतो? तर इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. त्याच्यानंतर आहे द्वंद्ववादी हा सिद्धांत रिकामी जागा कोणी मांडला? तर द्वंद्ववादी हा सिद्धांत जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांनी मांडला. त्याच्यानंतर आहे लिओपोल्ड व्हॉन रांके यांनी रिकामी जागा हा ग्रंथ लिहिला. तर लिओपोल्ड व्हॉन रांके यांनी 2 ग्रंथ लिहिलेले आहेत. एक आहे द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि दुसरा आहे द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. तर त्या आधी मी ज्याप्रमाणे सांगितलं त्याचप्रमाणे जर तिथे द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री जर असेल तर असं लिहायचं की लिओपोल्ड व्हॉन रांके यांनी द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री हा ग्रंथ लिहिला. त्याच्यानंतर आहे इथे द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हा ग्रंथ रिकामी जागा यांनी लिहिला. तर कोणी? तर द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हा ग्रंथ लिओपोल्ड व्हॉन रांके यांनी लिहिला. त्याच्यानंतर आहे इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर रिकामी जागा यांनी टीका केली. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर कोणी टीका केली? तर इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर लिओपोल्ड व्हॉन रांके यांनी टीका केली. कार्ल मार्क्स रिकामी जागा यांनी हा ग्रंथ लिहिला. कोणता लिहिला कार्ल मार्क्सनी? तर कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कार्ल मार्क्स रिकामी जागा या देशाचे होते. तर कार्ल मार्क्स कोणत्या देशाचे होते? तर ते जर्मनी या देशाचे होते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो असे कोणी म्हटले? रिकामी जागा यांनी म्हटले. कोणी? तर इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो असे कार्ल मार्क्स यांनी म्हटले. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे उत्पादन साधनाचे वाटप सर्व समाज घटकात समप्रमाणात न झाल्याने समाजात रिकामी जागा उभा राहतो. काय राहतो? तर उत्पादन साधनाचे वाटप सर्व समाज घटकात समप्रमाणात न झाल्याने समाजात काय उभा राहतो? तर वर्ग संघर्ष उभा राहतो. त्याच्यानंतर आहे मायकेल फुको रिकामी जागा या देशाचे होते. तर मायकेल फुको फ्रान्स या देशाचे होते. त्याच्यानंतर आहे अंतिम सत्यापर्यंत पोचणे अंतिम सत्यापर्यंत पोचणे रिकामी जागा उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण करणे हे उद्दिष्ट असते. म्हणजे अंतिम सत्यापर्यंत पोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण करणे हे उद्दिष्ट असते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करणे चुकीचे असल्याचे मत मांडले. म्हणजे चुकीचे असल्याचे मत कोणी मांडले आहे ना? तर इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करणे चुकीचे असल्याचे मत मायकेल फुको यांनी मांडले. त्याच्यानंतर आहे बेस्ट ऑफ लक. चला शिकूया सारे. ओके. तर मित्रांनो अशाच प्रकारे आता पुढचा जो व्हिडिओ असेल तो दुसऱ्या पाठावर असेल इतिहासाच्या. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.